आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राज्यात नायलॉन मांजामुळे पसरलेल्या दहशतीची। पतंग उडवत असताना नायलॉन मांजा वापरला जातोय आणि या मांजामुळे म्हणजे चायनीज मांजामुळे दुचाकीस्वार आणि पादचारी जखमी होत आहेत। धारधार मांजामुळे कोणाचे गळे तर कोणाचे पाय अक्षरशः कापले जात आहेत, चिरले जात आहेत। नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजामुळे पतंगोत्सवाला गालबोट लागलाय। मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला येवल्याच्या कोटम गावामध्ये देवराज कोटमे या 5 वर्षाच्या चिमुकल्याचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेलाय। लहानग्याच्या गळ्याला 14 टाके पडलेत, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। येवल्यामध्ये आतापर्यंत या चायनीज मांजाने 10हून अधिक जण गंभीर जखमी झालेत। येवल्यातनं अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडनं। निलेश, अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल, वारंवार अशा पद्धतीचे चायनीज मांजे असतील किंवा मोठ्या प्रमाणात ज्या मांजाचा वापर होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात होते, मात्र तरीही अगदी महोत्सवाच्या काळामध्येच ही दुर्घटना घडली आहे। नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर येवल्यामध्ये पतंग उत्सव जो तो मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो आणि जवळपास महिनाभरापासून या पतंग उत्सवाची तयारी असते। मकर संक्रांती 3 दिवस जे आहेत ते पतंग उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। मात्र या उत्सवाला कुठेतरी गालबोट लागताना दिसतंय। नायलॉन मांजा जो ज्याच्यावरती बंदी आहे तो जो मांजा आहे तो मानवी जीवनावर बेतत असल्याचे चिन्ह जे ते काहीतरी येवल्यावर पाहायला मिळतात। काल आपण जर पाहिलं तर येवल्यामध्ये एक 5 वर्षाचा चिमुकला जो तो त्याच्या गळ्याला खोलवर नायलॉन मांजामुळे मोठी जखम झाली आणि त्याला जवळपास 14 टाके पडलेत। आपण जर पाहिलं तर महिनाभरामध्ये येवला शहरामध्ये जवळपास 10 ते 11 घटना नायलॉन मांजामुळे घडल्यात। काही ठिकाणी दुचाकीतून जात असताना नायलॉन मांजा गळ्याला अडकून हाताला लागून कापल्या गेल्याच्या घटना ज्या आहेत त्या घडल्यात। जर दुसरीकडे जर आपण जर विचार केला तर येवल्यात जवळपास 11 घटना, लासलगावला आज सकाळीच एक घटना घडली, लासलगावला 2 आणि सिन्नरमध्ये 3 अशा नाशिक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर या घटना पाहायला मिळतात। दुसरीकडे जर आपण जर पाहिलं तर नायलॉन मांजाला या ठिकाणी बंदी आहे। असं असताना उत्सव काळात हा मांजा कसा येतो असा प्रश्न जो तो नागरिकातून उपस्थित केला जातो। प्रशासनाकडून देखील या नायलॉन मांजाच्या बाबतीत कारवाई केली जाते आहे। मात्र ही कारवाई जी ती जुजबी स्वरूपाची होत असल्यामुळे सर्रासपणे हा मांजा जो तो या ठिकाणी वापरला जातोय। दुसरीकडे प्रशासनाची जनजागृती करण्यात येते। या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने ड्रोनच्या सहाय्याने या ठिकाणी नजर ठेवण्यात येते। नायलॉन मांजा नष्ट देखील केला जातोय। असं असलं तरी हा जो मांजा आहे तो पुन्हा पुन्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो आणि त्यातून ज्या आहेत त्या दुर्घटना घडतात आणि त्या मानवी जीवितास घातक ठरतात। एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर जो उत्सव काळ कुठंतरी आपण दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण करतोय अशी काहीशी स्थिती या निमित्ताने निर्माण झाली। अगदी खरं आहे आणि याचा फटकाच सर्वसामान्यांना बसू लागला। अगदी लहानग्यांना सुद्धा फटका बसतोय। ही दुर्दैवीच घटना म्हणावी लागेल आणि त्यामुळे किमान पाल्यांनी तरी लक्ष दिलेलं नसलं तरी सुद्धा पालकांनी सजग होणं गरजेचं आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी निलेश। तर मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते, मात्र हे करत असताना प्रतिबंधित नायलॉन मांजा म्हणजे चायनीज मांजाचा वापर नागरिकांच्या जीवावर उठतोय। राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा अपघाताच्या घटना घडल्या आहेत, यात अनेक नागरिक जखमी झालेत। अशीच एक अपघाताची घटना अकोला शहरातल्या जुने शहर परिसरातल्या गुरुदेव नगर इथे घडली आहे। या परिसरातील रहिवासी असलेल्या कलावती मराठे या महिलेच्या पायात हा चायनीज मांजा अडकला आणि त्या गंभीर जखमी झाल्या। त्यामध्ये या महिलेचा पाय मांजाने इतका चिरला गेलाय की त्यांना उपचारादरम्यान तब्बल 45 टाके पडलेत। अधिक माहिती घेऊयात, योगेश शिरसाट आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, वारंवार चायनीज मांजावरती बंदी घालण्यात आलेली आहे असं सांगितलं जातंय, मात्र पालकांचंही दुर्लक्ष होतंय आणि मोठ्या प्रमाणात तरुण सुद्धा या चायनीज मांजाकडे आकृष्ट होत आहेत। प्रज्ञा, ही गोष्ट खरीच आहे, कारण की मकर संक्रांतीच्या या सणावर अशा गालबोट लागल्यामुळे मोठा एक संभ्रम निर्माण होत आहे। कारण की मकर संक्रांतीच्या वेळेस अशा प्रकारच्या घटना घडायला नकोत, मात्र अकोला शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे। जुने शहरातील गुरुदेव नगर परिसरात कलावती मराठे या महिलेला 45 टाचे पायाला लागले आहेत। दरम्यान त्यांच्या या टाच्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र या घटनेपूर्वी 2 दिवसापूर्वी अकोला जिल्ह्यातील तेल्लारा तालुक्यातील वडगाव रोटे या गावात सुद्धा अशी घटना घडली होती आणि तेथील विश्वजित रोटे या युवकाला
गळ्याला चायनीज मांजा अटकल्यामुळे 17 टाचे लागले होते आणि त्याच्यावर सुद्धा उपचार करण्यात आला होता. मात्र पोलिसांचे या अशा घटना घडत आहेत यावर दुर्लक्ष होताना दिसत आहे आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने सुद्धा आज सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की जे नायलॉन मांजा जे म्हणजे पतंग उडवत आहेत आणि असे नायलॉन मांजा पतंग उडवत असताना जर आढळले त्यांच्यावर सुद्धा पोलिसांकडून किंवा महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाईल अशी सूत्रांकडून माहिती आहे. मात्र पालकांनी सुद्धा याची खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे, कारण की लहान मुलांच्या हाती नायलॉन मांजा देणे हे खूप घातक आहे आणि पोलिसांनी सुद्धा यावर कारवाई करणे खूप गरजेचे आहे. प्रज्ञाजी. नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी योगेश. तर याच चायनीज मांजाबाबत महाराष्ट्रातील पहिलीच मोठी कारवाई झाली आहे. नाशिकमध्ये नायलॉन किंवा चायनीज मांजाचा वापर करणं मुलांच्या वडिलांना भोवलं आहे. नायलॉन मांजानं पतंग उडवणाऱ्या मुलांच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. 50 गुन्ह्यांमध्ये 28 आरोपींवरती कारवाई झाली आहे. यात 7 वडिलांचा समावेश आहे. काही अल्पवयीन मुलांवरही कारवाई करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले. आमच्याकडे आतापर्यंत असे 4 रिपोर्टिंग झालेल्या आहेत. मीडिया मार्फत किंवा काही अशा अजून काही घटना आहेत की जे पोलिसांना रिपोर्ट झालेल्या नाही आहेत, परंतु पोलीस रेकॉर्डवर अशा 4 घटना झालेल्या आहेत ज्यामध्ये आपण गुन्हेही दाखल केलेले आहेत. त्यामध्येही आपण कलम 110 लावलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत. किशोर बेलसरे आपल्या सोबत आहेत. किशोर, एकीकडे आपण बघतोय कारवाया होत आहेत, अक्षरशः पालकांवरती कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलेलं होतं, तरीही ज्या पद्धतीनं हा नायलॉन मांजा किंवा चायनीज मांजाचा वापर कमी करणं गरजेचं होतं ते होत नाहीये. अनेक ठिकाणी सर्रासपणे या चायनीज मांजाची विक्री होतीये आणि स्वस्तही असल्यामुळे लोक त्याकडे आकृष्ट होत आहेत. नक्कीच प्रज्ञा. हॅलो बोला किशोर. हॅलो हॅलो किशोर, आपल्यापर्यंत नक्कीच आवाज प्रज्ञा, पोहोचतोय? गेल्या काही दिवसापासून किंवा मी म्हणतो एक महिन्यापासून नाशिकमध्ये ही कारवाई होत आहे. पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत आहेत, परंतु लोक नायलॉन मांजाचा वापर कमी करत नाही. गेल्या 3 दिवसामध्ये नाशिक शहरामध्ये केवळ 87 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातल्या त्यात आपण बघू शकतो काल देखील 7 पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, जे नाबालिग मूल आहेत आणि जे नायलॉन मांजावर पतंग उडवतात असे 7 पालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गेल्या 1 महिन्यापासून आवाहन केले आहे. विविध पोलीस स्टेशनमध्ये, सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये, मी तर म्हणतो नाशिकच्या संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यामध्ये मोकोका असेल, तडीपारी असेल आणि आता सदोष मनुष्य वधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. आणि ह्यात गेल्या 3 दिवसामध्ये 87 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि 31 पथक देखील आज नेमण्यात आलेले आहेत. जरी टेरिसवर कोणी उडवत असेल, गल्लीबोळात नायलॉन मांजा उडवत असेल, पोलिसांचं आव्हान आहे प्रज्ञा की जास्तीत जास्त हा नायलॉन मांजा वापर नाही झाला पाहिजे, परंतु लोक काही विचार न करता केवळ समोरच्याची पतंग कापावी आणि ह्या आनंदाकरता हा नायलॉन मांजा वापरतात आणि त्यामुळे केवळ नागरिकच नाही तर पशु पक्ष्यांना देखील याचा त्रास होतो. पोलिसांनी ज्या ठिकाणी पशुपक्षी अडकले असतील त्या पशुपक्ष्यांच्या जे सहाय्यता करणारे युवक आहेत त्यांचे देखील नंबर टाकलेले आहेत. नुकतीच काही दिवसापूर्वी सिन्नरमध्ये देखील मोठी घटना घडली होती. त्या ठिकाणी एका युवकाला 25 टाके पडले होते, तर नाशिकच्या वडाळा गावातील एका युवकावर 2 दिवसापूर्वी 74 टाके पडलेले होते आणि त्याचा थोडक्यात जीव वाचला. असे अनेक प्रकार नाशिक आणि नाशिक जिल्ह्यामध्ये घडत आहेत आणि त्यावर पोलीस नेहमी कारवाई करत आहेत, परंतु लोक हा नायलॉन मांजाचा वापर करत आहेत. आज देखील पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त नायलॉन मांजा कमी करावा, त्याकरता खास पथक नेमण्यात आलेले आहेत. प्रज्ञा, अगदी, आणि सणाचा दिवस असूनही अशा दुर्दैवी घटना घडतायत ही बाब अर्थातच खेदजनक आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी किशोर.